खरं पाहता ही भीमा नदी आहे. आता ही भीमा नदी पंढरपुराजवळून चंद्राच्या कोराप्रमाणे वळण घेते ना, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. भीमा नदी तिचा उगम होतो तो पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकरजवळ. या नदीची जर लांबी बघितली तर भीमाशंकरपासून तर अगदी शेवटपर्यंत ती 831 किलोमीटरपर्यंत तिची लांबी आहे. हीच भीमा नदी समोर जाऊन कर्नाटकातल्या रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. भीमा नदीच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत बरं का. त्यापैकी पहिलं तीर्थक्षेत्र म्हणजे स्वतः भीमाशंकर, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं, अष्टविनायकांपैकी एक असलेलं सिद्धटेक गणपतीचं मंदिर. त्यानंतर हे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर आणि समोर जाऊन कर्नाटकामध्ये गांगापूरचं दत्त मंदिर. ज्या सायकलवरती प्रवास करून मी इथपर्यंत आलो ती माझी सायकल आहे फिनिक्स 5.5 इको. 29 इंचाची ही सायकल आहे. खूप छान आहे, स्मूथ आहे. कोणी पंढरीनाथ म्हणतं, कोणी पांडुरंग म्हणतं. पंढरी राया, विठाई, विठोबा, विठुमावली, विठ्ठल गुरुराव, पांडुरंग, हरी. पंढरीच्या सावळ्या परब्रह्माची विविध काळात विविध नावं आहेत. तसं आजचं सगळ्यांच्या परिचित असलेलं आणि प्रचलित असलेलं नाव म्हणजे पांडुरंग आणि श्री विठ्ठल. आता ही विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली? अनेक इतिहासकारांनी, संशोधकांनी याचा अभ्यास केला. बरेच लोक विठ्ठल हा शब्द आहे ना तो विष्णू या शब्दाचा अपभ्रंश असं मानतात. कानडी शिलालेख जे सापडले त्यात विठ्ठररस, विठ्ठ असे शब्द आहेत. विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारे हे सगळे शब्द आहेत. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली. ते असं म्हणतात की वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा, किंवा वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन. म्हणजे गरुड ज्याचं आसन आहे तो विष्णू, तो कटीवर कर ठेवून विटेवर उभा आहे. श्रीकृष्ण आणि श्री विठोबा हे एकच आहे. श्रीकृष्णाचा अवतार द्वापर युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण, म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाही. पुराणात एक श्लोक आहे, विकारो विधाताय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल भी नियमे. अर्थात वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत विष्णू. याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश एकाच ठिकाणी जिथे आहे तो आहे विठ्ठल. गजानन महाराज संस्थानमध्ये गेलो होतो, समोरच्या एका संस्थानमध्ये गेलो होतो. तिथे चौकशी केली, पण एकट्या माणसाला कोणी रूम देत नाही. मी त्यांना सांगितलं की मी सायकलवर वारी करून आलो, पण त्यांचा नियम तो नियम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की गजानन महाराज संस्थान असं आहे की जे नियमांवरती चालतं. ते तिथे कुठल्याही गोष्टीला वगैरे चालत नाही. ह्या आपली सायकल मी इथे पार्किंग लॉटमध्ये पार्क केली आहे. हॉटेलही तुम्हाला दाखवतो.
त्याच्या अगोदरची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की मी रूम केली, त्यानंतर रूममध्ये गेलो, फ्रेश झालो, मूवी केली, त्यानंतर मी झोपलो आणि झोपल्याच्या नंतर आत्ता उठतो आहे 3:30 वाजता आहेत आणि आता जाऊया पांडुरंगाच्या दर्शनाला. मंदिर अगदी झाकेच्या अंतरावरती आहे, तुम्हाला मागे दिसत असेल. अगदी हेच ते मंदिर आणि इथूनच जाणार आहोत आपण. अगदी मी रूम जी केली आहे ती मंदिराच्या शेजारीच आहे. इथे तुम्ही बघू शकता एक खाली एक मंदिर आहे आणि या रस्त्यानं आपण जाणार आहोत मंदिराला. जाऊया. पंढरपुरातून वाहणाऱ्या नदीला चंद्रभागा म्हणतात, तशी ती भीमा नदी. भीमा नदीला भिवरा देखील म्हणतात. ही नदी इथं चंद्राच्या आकाराप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा नाव पडलं. एक आख्यायिका अशी आहे, शापित चंद्रानं इथं येऊन या तीर्थात स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला म्हणून ही नदी अर्धचंद्राच्या आकाराप्रमाणे वाहू लागली आणि लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. महाभारताच्या भीष्मपर्वात अध्याय क्रमांक 9 मध्ये देखील चंद्रभागेचा उल्लेख सापडतो. आनंद रामायणात देखील भीमा नदीचा उल्लेख सापडतो. असं म्हणतात की भगवान श्री सीतामातेच्या शोधेसाठी लंकेला जात असताना या तीर्थक्षेत्राला त्यांनी भेट दिली, असं वर्णन त्या आनंद रामायणात देखील आहे. भाविक ज्या वेळेला पंढरपुरात पहिल्यांदा पाऊल ठेवतात तर सगळ्यात पहिल्यांदा तरी कुठे जात असतील तर चंद्रभागेत स्नान करायला. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग स्वतः इथे आला, त्याच्या म्हणजे भक्तराज पुंडलिकाच्या प्रार्थनेनुसार त्यानं दिलेल्या विटेवरती 28 युग तो भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातरी उभं राहिला. पुंडलिक त्याच्या आईवडिलाची खूप सेवा करायचा, अगदी भक्तिभावानं सेवा करायचा आणि हाच भक्तिभाव पाहून, सेवाव्रत पाहून देव खुश झाला. देवानं ठरवलं आपण पुंडलिकाला दर्शन द्यायचं. एक दिवस असंच पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. भगवंत दारात उभा झाला. दुपारची वेळ, उन्हातानात देव आला आणि देवानं लगेच सांगितलं, पुंडलिका आलो बरं का मी. पुंडलिकानं काय करावं की आता अर्ध्या मधात मी आईवडिलांची सेवा कशी सोडायची. त्यानं पाहिलं, देवा अरे आईवडिलांची सेवा करतोय, तू एक काम करतोस का. त्यानं जवळच असलेली एक वीट होती, वीट बाहेर फेकली आणि देवाला सांगितलं, देवा पाय भासतील रे, विटेवर उभा राहा. देवाने भक्ताची विनंती मान्य केली, कबूल केली आणि देव त्या विटेवरती उभा राहिला. कमरेवरती हात ठेवून आजही विठ्ठल आपल्या भक्तांना दर्शन देतो आहे. असं म्हणतात ती वीट जी होती ती वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र आहे. दर्शन घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर इथे जवळच इंदिरा गांधी मार्केट आहे. खूप जुनं असं मार्केट. जर तुम्ही आतून बघितलं तर पूर्ण कन्स्ट्रक्शन हे जुन्या पद्धतीचं आहे. इथे भाजीपाला, फळं मिळतात. मधुगंधा कुलकर्णी यांची कथा आणि परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेला एलिझाबेथ एकादशी 14 नोव्हेंबर 2014ला प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटामध्ये असलेला ज्ञानेश, मुक्ता, गण्या आणि संपूर्ण चित्रपट याच पंढरपुरामध्ये शूट झाला होता. त्याचं एक लोकेशन म्हणजे त्या ज्ञानेश आणि मुक्ताचं घर इथे जवळच आहे, या इंदिरा गांधी मार्केटच्या जवळ. चला भेट देऊयात. एकादशीचा दिवस असेल किंवा इतर पवित्र दिवस असेल, त्या दिवशी नित्य नेमानं पंढरपूरला जाणं म्हणजे वारी. आणि जो नियमित वारी करतो ना त्यालाच वारकरी म्हणतात. आणि हा जो वारकरी असतो, तो जो धर्म पाळतो त्यालाच वारकरी धर्म म्हणतात. आणि वारकरी धर्माला भागवत धर्मसुद्धा म्हटलं जातं. आता आपण जातोय मंगळवेढ्याच्या रस्त्याला. इथून जवळच गोपाळपूर नावाचं ठिकाण आहे. तिथे जनाबाईचं मंदिर आहे, विष्णुपद आहे, गोपाळपूर आहे. आपण त्याला भेट देणार आहोत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हा सुंदर अभंग आहे नाम्याची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाईचा. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून होत्या.
असं म्हणतात, परमपरमात्मा पांडुरंग त्यांच्या सोबतीला यायचा, त्यांच्या कामात हातभार लावायचा. एकदा भगवंत त्यांच्या घरी गेले आणि तिथे झोपी गेले आणि सकाळी लवकर उठून देवळात जाताना देवाच्या गळ्यातील आभूषण जनाबाईच्या पडवीत विसरले. सकाळी देवाचे आभूषण नाही याचा गवगवा झाला. कुणीतरी सांगितलं की रात्री जनाबाई देवाच्या दर्शनाला येऊन गेली आणि तिच्यावर चोरीचा आळ आला आणि तिच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि तिथं ते आभूषण सापडलं आणि म्हणून तिला सुळावर द्यायचं ठरलं. तिनं पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंग तिच्या मदतीला धावून आले आणि त्या सुळाचं पाणी झालं. हीच ती जागा. कृष्णाला एकूण 8 बायका आणि त्या सगळ्यांपैकी ते सगळ्यात जास्त वेळ जर कुणासोबत घालवत होते तर ते राधेसोबत. रुक्मिणीला हे सहन झालं नाही. सवतीचा मत्सर शेवटी. मग ती नाराज झाली आणि नाराज होऊन ती थेट इथे आली दिंडीर वनामध्ये आणि ती तपश्चर्या करू लागली. कृष्णानं जेव्हा शोधाशोध घेतली तेव्हा कळलं की ही दिंडीर येऊन पोहोचलेली आहे. कृष्णसुद्धा इथपर्यंत आले. तेव्हा त्यांनी पाहिलं की रुक्मिणी देवी तर तपश्चर्या करतायत. आता तपश्चर्या भंग कशी करायची? समोर जे दिसत आहे ते ठिकाण खूप पवित्र मानलं जातं. देवी रुक्मिणी द्वारकेहून रुसून या ठिकाणी तपश्चर्या करायला आल्या होत्या आणि ह्या ठिकाणाचं पूर्वीचं नाव म्हणजे दिंडीरवन. भगवान श्रीकृष्ण इथं येताना त्यांच्या सोबतीला गायी, गोप, गोपिका सर्वजण आले आणि ते गोपाळपूर इथं थांबले. त्यांनी या ठिकाणी गोपाळकाला केला होता. त्यावेळी त्यांच्या सर्वांच्या पायांच्या, गायींच्या खुरांच्या खुणा दगडावर आजही उमटलेल्या दिसतात. सध्या या ठिकाणाला विष्णुपद म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी जमलेली असते. भगवान श्रीकृष्ण इथं आले आणि तो महिना जो होता तो मार्गशीर्ष महिना होता, म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. हे गोपाळपूर आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे. शिवाय जनाबाईचा संसार इथं पाहायला मिळतो. पंढरपुराच्या दक्षिण पूर्वेला जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरची ही ठिकाण. हे मंदिर एका टेकडीवर आहे आणि या टेकडीला गोपाळपूर पर्वत असं म्हणतात. हा पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्कंद पुराणातील पांडुरंग महात्म्याच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेल्या कथेनुसार श्रीकृष्ण जेव्हा पंढरपुरा जायला निघाले तेव्हा हे पाहून गोवर्धनही निघाला. कदाचित भगवान श्रीकृष्ण रागावतील म्हणून ते इथं 2ऱ्या रूपात आले, पर्वताच्या रूपात आले. त्यांनी चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमावर गोपाळपूर गावाला माथ्यावर धारण केलं आणि तिथंच राहिलं. आपल्या शिस्तीसाठी, स्वच्छतेसाठी संपूर्ण भारतात ओळखल्या जाणारं संस्थान म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं शेगाव संस्थान. हे पंढरपुरातील गजानन महाराज संस्थान आहे. संस्थानच्या ह्या शाखेत सुमारे 8.5 एकरामध्ये संगमरवरी दगडात श्री गजानन महाराजांचे सुंदर मंदिर बांधलं आहे. इथं श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली. हे जे दिसत आहे हे ढोलपुरी दगडात बांधलेलं 72 फूट उंच आणि 51 फूट रुंद भव्य असं महाद्वार आहे, प्रवेशद्वार आहे. या संस्थानात भाविकांना राहण्यासाठी 5 भक्तनिवास कॉम्प्लेक्स आहेत आणि त्यामध्ये जवळपास 252 खोल्या आहेत. शेगाव संस्थान आपल्या भाविकांसाठी अत्यंत माफक दरात ह्या सगळ्या खोल्या पुरवत असतं. याशिवाय सर्व भाविकांसाठी 2 वेळचा चहा, नाश्ता, जेवणसुद्धा इथून दिलं जातं. उपवास, एकादशी किंवा इतर उत्सवाच्या दरम्यान इथे फराळाची सुद्धा व्यवस्था असते. यासोबत इथे औषधाचं होमिओपॅथी क्लिनिक आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे, संगीत विद्यालय आहे, 2 कम्युनिटी हॉल आहेत. याशिवाय आषाढी असेल, कार्तिकी एकादशी असेल, या उत्सवांच्या दरम्यान आठवडाभर इथे फिरता दवाखाना सुद्धा यांच्यामार्फत राबवला जातो. यमाई तलावाच्या परिसरात वन विभागाच्या वतीनं उभारण्यात आलेलं हे तुळशी वृंदावन. भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावा, याचबरोबर विविध संतांच्या चरित्रांविषयी माहिती मिळावी
या हेतूनं राज्य सरकारनं जवळपास 4,25,00,000 रुपये खर्च करून या तुळशी वृंदावनाची निर्मिती केली. संतांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्र इथं लावलेली आहेत. इथे जवळपास 25 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती आहे. रंगबिरंगी फुलं आहेत, विविध प्रकारच्या तुळशी आहेत, कारंज आहे आणि इथे एक ॲम्पी थिएटर सुद्धा आहे. संध्याकाळचे 7:30 वाजता आणि मी पंढरपूरच्या बसस्टँडवरती आहे. आता परिस्थिती अशी आहे की उद्या मी सायकल चालवणार नाही आहे, तर डायरेक्ट सायकल गाडीवरती टाकून गावाला पोचणार आहे. त्यासाठी चौकशी करायला आलो होतो गाडीची वेळ वगैरे. पण बस स्थानकवर आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठं बस, सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस असं पूर्ण आणि सगळ्यात डेव्हलप असलेलं म्हणजे बस स्टँड मी कधी कुठे नव्हतं बघितलं. ॲक्च्युली पंढरपूरला मी बऱ्याच वेळा आलो आहे, पण मी नेहमी कारने असं इथं पोचलो होतो. कधी बसस्टँडवर यायची वेळ नाही आली, पण फर्स्ट टाईम मी बसस्टँडवर आहे आणि 28 प्लॅटफॉर्म 28 मीटर आणि बघा लाईटसुद्धा लागलेले आहेत. बसस्टँडचे पूर्ण लाईट्स ऑन आहेत आणि मी सध्या बसस्टँडवरती आहे. 28 प्लॅटफॉर्म. चला मी तुम्हाला प्लॅटफॉर्म पण दाखवून देतो. विचार करा 28 प्लॅटफॉर्म आहेत आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बसस्टँड हे आहे. आणि हां, अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. बरं गाड्या येतात. अजून एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत की इथं आल्याच्या नंतर एक वेगळंच एक सिनारिओ पाहायला मिळाला. ज्या गाड्या आहेत ना त्या आता हे बघा वरती कॅरियरच नाही आहेत. ही सायकल न्यायची कशी? वरती कॅरियरच नाही आहे. त्यांच्यामध्ये ज्या जुन्या गाड्या आहेत ना लालपरी ज्याला म्हणतात, त्या लालपरीवरतीच आहे आणि त्याही लालपरीच्या काही कॅरियर्स काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे फार थोड्या लालपरीच्या कॅरियर्सवरती ही सुविधा आहे, म्हणजे त्या छतावरती की ते कॅरियर आहे आणि मग तिथे तुम्ही सायकल टाकू शकता. जर मी सायकलनं येतो आहे परत तर मला परत 3-3.25 दिवस लागतील, हार्डली 3 दिवस तरी लागतीलच. पण आता 27 तारखेला शाळा उघडत आहेत, त्यामुळे मला लवकर पोचावं लागणार आहे. हे एक शॉकिंग न्यूज मला इथे जाऊन मिळाली की फक्त लालपरी आहे की त्या लालपरीच्या काही गाड्यांवरती ते कॅरियर पाहायला मिळतं, अदरवाईज कॅरियर नाही. हे बघा इथे पण एक गाडी आहे, ती दाखवतो वरती कॅरियर नाही आहे. काय करणार? हे बघा इथे एक लालपरी उभी आहे, मी ती पण दाखवून देतो. कॅरियरच नाही आहे त्यांच्यामध्ये. ते कॅरियर आता काढून टाकलं आहे आणि सेपरेट एक व्यवस्था जी आहे ना त्यांनी एक पॅरलल सिस्टीम उभी केली आहे. बघा ही गाडी जाते माझ्या वरती कॅरियर तिकडेच लालपरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून टाका. राम कृष्ण हरी.